ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. नमस्कार. श्री अरविंद ज्याला समर्पण म्हणतात तो अर्थ नेहमीच्या समजुतीपेक्षा खूप वेगळा आहे. अगदी. त्यात समर्पणाची जी व्याख्या आहे तीच मुळात आपल्याला थांबून विचार करायला लावते. कोणती म्हणताय तुम्ही? ती जे काही आहे आणि जे काही आपल्यापाशी आहे. हो, तीच. समर्पण म्हणजे व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे. म्हणजे स्वतःचं असं काही शिल्लकच ठेवायचं नाही. बरोबर. आणि याच विचाराला जोडून ती भावना काहीही स्वतःचे नाही हे किती किती मोठं स्थित्यंतर आहे बघा. हो ना. आणि पुढे ते म्हणतात की इतर कुठली आज्ञा नाही, फक्त ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचं पालन. म्हणजे आपलं सगळं बाजूला ठेवून फक्त ती एकच आज्ञा. अगदी. म्हणजे आपल्या इच्छा, आपल्या योजना, आपलं सगळं मी पण ते सगळं गौण मानायचं. ईश्वरी इच्छाच सर्वश्रेष्ठ. म्हणजे हा एक प्रकारे काय म्हणतात त्याला, आपल्या जगण्याचा केंद्रबिंदूच शिफ्ट करणं झालं, अहंकाराकडून ईश्वराकडे. श्री अरविंद म्हणतात तसं अहंकारासाठी नाही तर ईश्वरासाठी जीवन जगणं हेच आहे का मग समर्पणाचं मूळ? हो, नक्कीच. आणि इथे अहंकार म्हणजे फक्त गर्व नाही, तर ती जी मी करता आहे, माझं आहे, ही जी खोलवर रुजलेली भावना असते ना, तिच्या पलीकडे जायचं आहे. समर्पण म्हणजे काहीतरी वरवर देणं नाहीये, ही आतून होणारी क्रांती आहे. अच्छा. म्हणजे अहंकाराच्या कंट्रोलमधून बाहेर पडून ईश्वरी चेतनेच्या मार्गदर्शनाखाली येणं. अगदी बरोबर. पण मग जर समर्पण इतकं गहन आणि सर्वस्व अर्पण करणारं असेल तर यातून मिळतं काय? म्हणजे फळ काय याचं? श्री अरविंद काय सांगतात याबद्दल? याचं उत्तर खूप खूप सुंदर आहे. ते म्हणतात की जे हातचं काहीही राखून न ठेवता स्वतःच्या सर्व अंगानिशी स्वतःला ईश्वराला देतात, त्यांना ईश्वर स्वतःलाच देतो. फळं आहेत समर्पणाची. कोणती फळं? एक मोठी यादीच आहे. स्थिरता येते, प्रकाश मिळतो, शक्ती सामर्थ्य वाढतं, आनंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता आणि आनंद सागर. वाह, ही यादीच खूप आश्वासक आहे. पण यातले काही शब्द आहेत ना, जसं विशालता किंवा ज्ञानाची उत्तुंगता, हे थोडे अमूर्त वाटू शकतात. बरोबर आहे. चांगला मुद्दा आहे. पण या निव्वळ कल्पना नाहीत, हे प्रत्यक्ष अनुभव आहेत. स्थिरता म्हणजे फक्त शांतता नाही, तर अगदी वादळातही न ढळणारा तोल. अच्छा. प्रकाश म्हणजे नुसतं बौद्धिक ज्ञान नाही, तर आतून येणारी स्पष्टता, सत्य काय, असत्य काय हे कळण्याची दृष्टी. शक्ती सामर्थ्य म्हणजे शारीरिक बळ नव्हे, तर आंतरिक शक्ती, अडचणींवर मात करण्याची ताकद. आणि विशालता म्हणजे आपलं जे छोटं मी पण आहे ना, त्याच्या पलीकडे जाऊन एका अमर्याद अस्तित्वाशी जोडलं जाणं, ती जाणीव. आणि ज्ञानाची उत्तुंगता म्हणजे सर्वोच्च सत्याचा अनुभव. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या गोष्टी काही बक्षीस म्हणून मिळत नाहीत बाहेरून, तर त्या आपल्या आतूनच विकसित होतात. समर्पणामुळे आपली आंतरिक स्थिती जशी बदलते की हे गुण आपोआप प्रकट होतात. अगदी अगदी तसंच. ही चेतनेची एक उच्च अवस्था आहे आणि समर्पण हा त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. हे आंतरिक परिवर्तन आहे. आणि यामुळे मग बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी साधक आतून एका स्वातंत्र्यात आणि आनंदात राहू शकतो. तर आजच्या चर्चेतून आपण हे समजून घेतलं की श्री अरविंदांच्या मते खरं समर्पण म्हणजे अहंकाराला सोडून ईश्वरी इच्छेला स्वतःला पूर्णपणे देणं. बरोबर. आणि याच समर्पणातून मग स्थिरता, प्रकाश, शक्ती, आनंद, स्वातंत्र्य, ज्ञानाची उंची असं सगळं मिळतं. तेच हे अमृत फळ. अगदी. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार शेवटी देऊया का? हो, नक्कीच. श्री अरविंद म्हणतात की समर्पण हे स्वतःच्या सर्व अंगांशी हवं. म्हणजे फक्त मनात नाही, तर भावना, कृती, अगदी शरीर या सगळ्यांमधून. तर आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या कामात, नात्यांमध्ये या सर्वांगीण समर्पणाचा अर्थ काय असू शकेल, ह्यावर विचार करायला हरकत नाही, नाही का? खरंय. खूप छान विचार आहे हा. यावर नक्कीच विचार करायला हवा.
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.